यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। मुख्य कारण म्हणजे खरेदी खतात फसवणूक। तसं मी जे बॅनर लावलेले आहेत, आता काढले ते नितीन ठाकरे साहेबांना काहीतरी फोन आला वरून, अजून आचारसंहिता आहे 4 तारखेपर्यंत, तर तुम्ही या माणसाला बॅनर लावून दिले कसे? मी सगळीकडे 20x10 बॅनर लावले होते आणि त्याच्यात हे दाखवलं होतं, काय दाखवलं होतं, पूर्ण लेआउट दाखवलं होता ते कशी काही फसवणूक केली त्यांनी। आपल्याला ते तुम्ही बघितलेलं असेल, सगळीकडे बॅनर लावले। मी आहे ना, मी माझी दक्षिणेकडे, मी व्यक्ती आहे, मी माझी दक्षिणेकडे जागा विक्री केली होती, पण मी आजारी असल्या कारणाने काकांची श्री परशुराम सीताराम गोंधळे यांची देखील जमीन विक्री केली आहे आणि कमी दरात। हे आता कागदपत्र दिवाणी कोर्ट न्यायालयात आणले आहेत, कारण मी काय याच्यावर थांबलेलो नाही, पण कुठेतरी लोकांना असं कुणी करायला ना पाहिजे, काकांनी पुतण्याची फसवणूक करायला ना पाहिजे, म्हणून हे मी करत आहे। माझं नाव नामदेव शंकर गोंधळी, मुक्काम पोस्ट वावंजे। मी शेतकरी पण आहे आणि दीपक फर्टिलायझर कंपनीत कामाला पण आहे। माझी ही सदर जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी दक्षिणेकडची होती जमीन, सर्वे नंबर 123/2। दोन्ही जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही, पण त्या खरेदी खतात सरळ लिहिलं आहे, सदर जमीन फेरफार 2526 व दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आलेले आहे। म्हणजे त्याच्यात काय 11-15 वाटणीपत्र 15 पानांचं आहे, त्याच्यात 11-15 काय वाटणीपत्राचा नकाशा आहे आणि त्याच्यात सदर जमिनीत जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे, असं हे आहे। आणि कोण काय बोलत तू सही कशी केली खरेदी खतावर, पण त्याच्यात हे 5 नंबर मुद्दे होते ना। खरेदी खत, आता हे खरेदी खत 39 पानांचे आहे, त्याच्यात पान नंबर 10-39 वर 38.70 गुंठे पैकी, कारण आमची पूर्ण जमीन किती आहे 38 गुंठे, त्याच्यातनं 19.35 माझी आहे दक्षिणेकडची, ती मी विक्री केली होती। पण त्यांनी मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत, म्हणजे 38 गुंठ्याचे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट, तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट 100% आहेत आपल्याकडे। 50 फाईल झालेले आहेत त्याच्याकडे 80 पानांचे। नाही, त्याने आता केलाय, आता 2 वर्षानंतर। मी 1 व 2 डिसेंबर रोजी 22 रोजी पनवेल तहसीलदार कार्यालयात, त्यावेळी ते कोण पंकज डाणे साहेब, त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान हलवली तर तुझ्यावर फसवणूक झाली म्हणून। तहसीलदारांनी खरेदी खतातले 5 ऑप्शन डावलेले आहेत, भ्रष्ट तहसीलदार आहे तो विजय तेलेकर। नाही, पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले, पोलीस माझ्या बाजूने आहेत, बाजूने ना सांगत सत्तेच्या बाजूने आहेत, पोलीस देव आहेत। त्यांनी काय केलेलं आहे का, सदर हे चुकीचा आकार फोड, हे फक्त त्यांनी साहेबांनी, जगदीश शेलकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, पण ती बाब बोलतो दिवाणी स्वरूपाची आहे असं, म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगलाच अगदी ब्रह्मास्त्र दिलेलं आहे माझ्याकडं, ते मला खरेदी खत रद्द करण्यासाठी उपयोगात येईल। कसं काय, त्यांनी सरळ त्यांनी रिपोर्ट दिलाय, हे बघा हे आहे, मी तुम्हाला सगळे दाखवतो, हे 3 पानी पत्र मला दिलेलं आहे उत्तर त्यांनी माहिती अधिकार मध्ये। याच्यात सरळ तुम्हाला पण तुम्ही पाठवलं होती प्रत, साहेबांनी सरळ लिहिलेले आहे, गुन्हे शाखेचे ते मेन आहेत, हे वाचतो बघा। जगदीश शेलकर पोलीस निरीक्षक गुन्हे, पनवेल तालुका पोलीस ठाणे, सविनय सादर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी आम्ही सहमत असून अर्जदार यांनी केलेली तक्रार ही सर्वे नंबर 123/2 मौजे वावंजे गाव मध्ये केलेल्या चुकीच्या आकारफोड विभागणीबाबत असून, म्हणजे त्यांनी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे चुकीचा आकारफोड, चुकीचा आकारफोड म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बदल,
जे कोणी भूमी अभिलेख उपाध्यक्ष नाही विषया संदर्भातच ते त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे इथं, त्याच्यावर गुन्हा नोंद होईल. पण त्यांनी आता महसूल खाता आणि गृहमंत्री यांना मी जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने पण आता पोलिसांनी चौकशी आले. माझ्या काकाला समोर बोललो होता काल परवा दिवशी, नाही मी सांगतो, त्यांना बोललो होतं समोर, त्यांना सांगितलं हा हिस्सा कोणाचा, बोलतो माझा. पण मला काकानं सातबारा आहे, कोणतं मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे, वाढीव सातबारा आहे. काकानं सातबारा केले तो वाढीव सातबारा. आणि आता जे त्यांनी 3 फेरफार बनवले 3889, 3890, 3892 हे बेकायदेशीर आहेत 2च दिवसात. कारण काका माझ्यासोबत होते त्यावेळी 1.5 वर्ष काकांनी, कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दवणकर साहेब यांनी काय सांगितलं, नामदेव जमीन काकांची हडप झालेली आहे, काकांनी अर्ज करायला पाहिजेत. त्यांनी मला म्हणजे चांगलं साहेबांनी देव आहेत ते, पण मी त्यांना देव मानतो. हा काकांची हडप झाली, पण काकांचा पण कोणाचा सहभाग आहे त्याच्यात. त्यांनी 1 पैसा पण घेतलेला नाही असे अर्ज आहेत. सुनील गोंधळीचा 3 पाने अर्ज आहे तालुका पोलीस स्टेशनला 25/9/2022 रोजीचा. का आम्ही 1ही पैसा घेतलेला नाही आमच्या वडिलांनी, पण आमचा हिस्सा नावावर काय झाला. आमची 1,70,00,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे. त्यावेळी रेट कमी होते, आता रेट वाढलेले आहेत. नाही, बिलकुल नाही. ज्यावेळी मी माझी जमीन विकली होती 19/11/2019 रोजी, सिद्धार्थ नरेंद्र बल्लाने यांनी मोठी लाच देऊन तहसीलदारांना उपाधीक्षक भालेरावला 14 लाख रुपये दिलेत त्यांनी, मी सांगतो. आणि नंतर ते लोक फुटले, यांनी का मी मारणार होतो ना, नाही 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 काय त्याच लायकीचे आहेत ते. कारण मी होतो आजारी, माझी हिंदुजामध्ये ट्रीटमेंट चालू होती. मी जर मेलो असतो तर काय झालं असतं विचार करा तुम्ही. ते लोक सांगत काय होते, पुढे दिवाणी दावात आहेत यांच्यावर, दिवाणी कोर्टातून पोलीस फौजदारी व्हावी म्हणून माझा प्रयत्न आहे ते सगळे. हा, आणि शेलकर साहेबांनी तसं दिले आहेत. शेलकर साहेब आणि ब्रह्मास्त्र दिले आहे, त्यांनी मला जे रिपोर्ट दिलाय ना, तहसीलदार तलाठी खोटा रिपोर्ट त्या अनुषंगाने पूर्ण काकांचा हिस्सा नावावर झालेला आहे. होईल ना आदेश, मी पाठपुरावा करणारच आहे, मी पाठपुरावा करणार आहे. आता मी वकील आदेश सन्माननीय हे चंद्रराजजी म्हात्रे साहेब हे मोठे जज आहेत. सांगतील ते मला मदत करतात. कसं आहे बघा, हॅलो, ही देवी म्हात्रे वावंजी गावचा माजी सरपंच. मला तर वाटतं साधारणतः 29/7/2002 रोजी नामदेव शंकर गोंधली हे आजारी असताना बेडरेटवर होते. त्यावेळेला त्यांचा सातबारा हा एका एजंटकडे गेला आणि त्या एजंटनी तो व्यवहार सिद्धार्थ भल्ला नावाच्या एक व्यावसायिकाशी केला. तो व्यवहार झाल्यानंतर असं झालं तर त्यांच्या हिस्साची जमीन जी होती ती दुसऱ्या बाजूला होती, पण ब शेतकरी म्हणून होते आणि शेतकरी म्हणून यांचे काका आहेत. जमिनीची कुठल्याही प्रकारची फोड झालेली नव्हती. आकार फोड ज्यावेळेला जमिनीची होत नाही त्यावेळेला जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू दे, पण आकार फोड करून घेणं हे जरुरी असतं. पहिला मुद्दा हा की आकार फोड करून जमीन घेतलेली नाही, त्यामुळे मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल याच्यातून. जो मूळ शेतकरी आहे नामदेव शंकर गोंधली जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल. दक्षिणेकडचा आहे ना वाटणी, हे बघा मुलात मी सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला या जागेचा जर हिस्सा झालेला असेल, पोट हिस्सा जर झालेला असेल तर ती जागा जी आहे ते शेतकरी 2 असतील किंवा 4 असतील, पण ते 4 शेतकरी मिळून ज्या वेळेला ठरवतील की बाबा नामदेव तुझा हिस्सा वरच्या बाजूला आमचा खालच्या बाजूला असं जर होईल तर त्या जमिनीचा क्षेत्र कुठल्या बाजूला ते समजेल. ते कुठल्या प्रकारे न समजतात भल्ला हा असा व्यावसायिक आहे की जो शेतकऱ्यांची फसवणूक नेहमीच करत असतो. माझ्याकडे तशी उदाहरणं पण आहेत. त्यांनी माझ्या समोर यावं. मी आज पत्रकारांना सांगू इच्छितो तर आम्ही जी पत्रकार परिषद आज घेतली नामदेव शंकर गोंधली यांनी, तशी पत्रकार परिषद भल्लानी घ्यावा, त्यांनी सांगावा त्याची जर आमच्या चुकी असेल तर आम्हाला मग त्यावेळेला मान्य करावं लागेल. तसा जर आज बघायला गेलो तर यांचा मॅटर जो आहे तो कोर्टामध्ये चालू आहे आणि कोर्टामध्ये चालू असल्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. काकांची जागा सध्या काकांच्याच नावावर आहे. तर तुम्हाला सांगतो, आता वामजे गावातून वसई विहार महामार्ग जातो. ही जी जमीन आहे त्या महामार्गामध्ये आहे
त्याच्यामुळं आता मुळात काकांनी इकडे यायचं नाही का तो काकांचा प्रश्न आहे. पण नामदेव शंकर गोंधळे यांची इच्छा आहे की त्यांनी जी जमीन विकली ती ते क्षेत्र त्यांना दाखवलेलं आहे बिल्डरला. आता याच्यामध्ये फसवणूक काय होते तर मुळामध्ये जो हिस्सा यांचा आहे हा हिस्सा नाही घेतला त्यांनी, काकांचा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. दोन्ही घेतले. काकांना वाढीव साजरा केले, मी विक्री केली जमिनीचा. साहेब ह्याबद्दल मी नाही सांगू शकत, याबद्दल नामदेव शंकर गोंधळेच सांगतील. मी सांगतो बघा. अहो साहेब बघा, मी स्पष्टच करतो. मी पैसे घेतले, मी कुठे नाही बोलतो. मी 4,30,000 गुंठ्याने विकले, तर त्याने आता दिवाणी कोर्टात त्याचे कागदपत्र आलेत. मी 2,15,000नेच विकले आणि 38 गुंठ्याचे पैसे घेतलेत असं दाखवून खोटा तक्रार, तलाठी खोटा रिपोर्ट, मंडळ अधिकारी खोटा रिपोर्ट. मंडळ अधिकारी सरळ सांगितलं मला तर माझ्याकडनं चूक झाली. तलाठी सांगतो तुला जमीन पाहिजे काय पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे काँग्रेस भवनमध्ये मीटिंग मध्ये त्यावेळी काय झालं, 40 लाख मी जास्त मागतो होतो. मी 83 लाख घेतले, तो 1,20,00,000 मागत होता, तुम्हाला तर माहित आहे. मग असं होऊन मग हे अडतं कुठं, हे माझेच भाऊबंद त्यालाच फॉर आहेत. थांबा साहेब थांबा. काकाच्या मुलांनी, मी ज्यांच्यासाठी बांधतो त्या काकाच्या मुलांनीच खोटं अफिडेव्हिट केलंय. आता हे सांगायला पाहिजे, हे माझ्याकडे पुरावे आहेत. काकाचं वय नाही थांबा साहेब थांबा. हा नाही तेच तो हा काही करेल तहसीलदार. थांबा मी तुम्हाला सांगतो. मी कुणी नाही अर्ज केले तसेच दिवाणी कोर्टातूनच त्यांच्यावर हे आहे. खरेदी खत आहे ना, हे बघा ना, खरेदी खतात तुम्ही बघू शकता. खरेदी खतात बघू शकता 5 मुद्दे डावलेले आहेत तहसीलदारांनी. आणि समोरचा माणूस मला जमीन 2 वेळा तयार झाला, पण हा नाटक करतो. त्या बोलतो मी करेल. कसं करशील तू. मुळात नामदेव शंकर गोंधळे यांनी त्यांचा एकच हिस्सा विकला होता. असं असताना 1938 गुंठ्याचं खरेदी खत झालं कसं, पहिला माझा प्रश्न आहे. आणि हे 7/12 होऊन सुद्धा नंतर नामदेव शंकर गोंधळे यांनी ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला त्यांचा 7/12 त्यांनी पूर्ववत केलेला आहे. आता पूर्ववत केले 100% यांचा गुन्हा आहे. आणि 2 वर्षांनी पूर्ववत केलेलं आहे साहेब. मी जर मेलो असतो मग हे ऐकलं असते का. यांना शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी धडपडणार शेवटपर्यंत. बघा तलाठी खोटा रिपोर्ट काय सांगतो आमचा. नाही मी सांगतो बघा. पोट हिस्सा फेरफार कुठला बनला 3667, पण माझ्या काकाने कोणाला हरकत घेतले 3637ला फेरफारला असं त्यांनी बनलाय रिपोर्ट. आणि हे 3637 फेरफार कोणाचा आहे, पांडुरंग धर्म पाटील यांचा आहे. म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी. तलाठी परत आता आले तिकडे, बदली केली होती पण ते घाबरत पण नाही कोणाला. कोर्टात माझी पूर्ववत माझा 7/12 करावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा. मेन म्हणजे गुन्हा नोंद यांच्यावर. आणि ह्याच्यासाठी मी धडपडणार आहे पूर्ण. आता सिद्धेश म्हात्रे, चंद्रराजजी म्हात्रे आहेत, मी यांना आता काढून टाकलेलं आहे. वकील आमचे अरविंद त्यांनी चुकीचा आकारपोट दिलंच नाही. मेन माझा चंद्रराज म्हात्रे, आता माझे हे होते अरविंद चांगले. 6 वकील बदलले, भल्ला त्यांना मॅनेज करतो. मी सांगितलं अरे मी पकडतो त्यांना. वकील तो मॅनेज करतो, मी पकडतो त्यांना. कारण माझा 10वी पासून अभ्यास आहे. त्या काकांची 3 शेतं मी नावावर केली 21 लोकांना. हे त्यांचे वारस होते, त्या बिचारांनी सगळ्यांनी सह्या दिल्या. आणि मी काकांची जमीन विकीन का. अगोदर त्यांच्यात अतिक्रमण होतं तर मला शिव्या घालत होते का हा मरेल आता, माझी जमीन विकून चालले. थांबा साहेब. आणि आता त्याचा पूर्ण हिस्सा नावावर झाले त्याचे, तर तो त्याचा दोस्त झाले. कुठेतरी आहेत ना 1.5 वर्ष त्यांनीच सह्या केलेत ना. आता नसू दे ना, त्यांनी काहीतरी आता काय मी सांगू काहीतरी झालं असेल, त्याला काहीतरी दिलं असेल चहा पाणी. त्यांनी बघतोच ना मी तो भल्लाला चुकीचं काम केलं. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, खोट्या तक्रार केसेस कुणी केले, तलाठी संजय भानुदास बिक्कड आणि मंडळ अधिकारी तळोजा पाचुनंद संतोष कत्रे यांनी खोट्या तक्रार केसच्या आधारे हे पूर्ण जमीन नावावर केले. पण मी बरा झाल्यामुळे ते घाबरले. आता काय करायचा, मग त्याने अजून एक 7/12 वाढवलेला आहे. पण आता हे साहेबांनी मला जो रिपोर्ट दिलेला आहे शेलकर साहेबांनी, आणि मी 4 महिने उपोषण केलं
नितीन ठाकरे साहेबांनी मला नुसतं फोटो काढायला जात, तुम्ही कसे 3 सातबारे केले. मी पण नामदेव ते माझ्यासाठी बिचारे मला बोलते रोज तू ड्युटीला जा. त्यांनी माझी नोकरी वाचलेली आहे, देव आहेत ते माझ्यासाठी नितीन ठाकरे साहेब. आणि शेलकर साहेबांनी मला चांगला रिपोर्ट दिलेला आहे, त्यांच्याशी मी 2-3 वेळा भेट घेतलेली आहे गुन्हे शाखेचे. आणि त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल असं नाही लिहिला, पण चुकीचा आकार बोर्ड म्हणजे त्यांनी बदल केलेला आहे. हे बघा, हा कप्रत नकाशा म्हणजे हाच आहे, बॅनरवर लावलेच आहे ना, तोच कप्रत नकाशा आहे. आणि तो रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे, याच्यात वाटणीपत्रानुसार हिस्से पडतात. पण आता जे दिलंय मला, आता पूर्ण मुख्याधिकारी रायगड अलिबाग यांनी पण माहिती अधिकारमध्ये मला दिली माहिती. संदेशी शिर्के साहेब यांनी पण दिलेलं आहे. तसं तुम्हाला जर मान्य नसेल तर 30 दिवसात अपील करू शकता. मी आता अपील करणार आहे साहेबांनी. एकूण क्षेत्र माझा 38 गुंठ्यापैकी माझा 19.35 होता. दक्षिणेकडला नाही त्याच्यात खरेदी खताची आहे ना साहेब. पत्रकार हेच मला विचारतात, तेच मला त्यांना सांगत आहे का ते सदर जमीन फेरफार 25-26 रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार, म्हणजे त्यात खरेदी नकाशा आला ना, पान नंबर 11-15 वरचा झालेला 2008 साली अलग झालेला आहे. फक्त मोजणी झाली नव्हती साहेब, फक्त ठाकरे साहेब. बरोबर. खरेदी खत माझ्या जमिनीचं केलं. सर्वे नंबर 123/2 पैकी 19.35 गुंठे जमिनीचा विषय आहे. हे खरेदी खत पान किती वर आहे? 10:39 वर आहे. मला जरा समजेल अशी माहिती बोला 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 सांग. तुम्ही बोलता तुमचं 19.35 क्षेत्र तुमचं होतं. बरोबर आहे. 123/2 मध्ये तुमचं क्षेत्र होतं. बरोबर आहे. त्याचं तुम्ही खरेदी खत करून दिलं 19.35. बरोबर आहे. त्याची तुम्हाला रक्कम आली, मोबाईल रक्कम आली. तुम्ही रजिस्टर अग्रीमेंट करून दिलं. बरोबर. मला यांना कोण असतं ते पाठीला राहिला. आता विषय तुमच्या उर्वरित 19.35 कोणत्या काकांच्या काकाच्या जमिनी त्यांनी खरेदी खत केलेलं आहे. नाही केलं. पाठीवर खरेदी खत केलेलं नाही केलं. जागा खरेदी खत नसताना त्याच्या भल्ल्याच्या नावाने किती झाली? खोट्या तक्रार केसेस. नाही जावा आम्ही तेच तर सांगतो ना, खोट्या तक्रार केसेस खरेदी खतात मी 38 मिनिटाचे पैसे घेतले आहेत. हा मुद्दा खरेदी खतात पान नंबर 1639 वर आहे. मला मिळालेली रक्कम ही सर्वे नंबर 123 व हिस्सा नंबर 2 ची आहे. त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिले आणि माझी सही घेतली. पण मी काय बघितलं, अरे खरेदी खतात अजून 5 मुद्दे आहेत ना. हा जरी मुद्दा असला एकाच याच्यावर त्यांनी केलेला आहे पूर्ण त्याच्यात. आणि हा बघा बघा आता 16 नंबर काय 2020 बरोबर आहे. त्याच्यात पूर्ण क्षेत्र टाकलेलं आहे. हा त्याच्यात पूर्ण लिहिलेलं आहे की माझा मोबाईलला पूर्ण आलेला आहे. मी माझी मोठी तक्रार असं क्रमांक 3 मध्ये लिहिलेलं आहे. पान नंबर 3 बघा. हा पण त्याला बघा पूरक मुद्दे आहेत ना. पण तुम्ही जेव्हा खरेदी करतो पूर्वी चालायचं की कागदपत्र आपण केले आणि नंतर पार्टी जाऊन घेऊन घेत असतो. आता असं आहे का तिथे जाऊन तुम्ही थंब देता, तुमचा फोटो होतो, पूर्ण रक्कम येते तेव्हाच रजिस्टर होतो ना. मग तुमची जर रक्कम अर्धवट होती तर तुम्ही का तिथे रजिस्टरमेंट केलं? साहेब तेच तुम्हाला सांगतो का त्या खरेदी खतात अजून 5 नमूद मुद्दे आहेत ना. 5 नमूद बघा 10 वर पैसे मी माझे 19 मिनिटाचे घेतले आणि तसे तुम्हाला दाखवतो नाही. वचनचे ठिकाण आहे ना माझ्याकडे. काकाचं ना. हा काका का समोर येत नाही? काका 1.5 वर्ष माझ्या सोबत होते. आता काय येत नाही. आता त्याला काहीतरी मिळालं असेल. दुसरीकडे तुम्ही असं दाखवलंय का पोलीस प्रशासन दे रे, पोलीस प्रशासन नाही नाही मी तेच सांगतो. काकांचा साथ आहे ना त्याला. ज्याच्यासाठी मी भांडत होतो त्याच्या पोरांनी त्याच्यासाठी त्याने ते सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटं अफिडेव्हिट केलेलं आहे 21 जुलै 2022 रोजी. भांडत असतात तर तुम्ही सोबत पाहिजे का नाही? मी तेच सांगतो ना, त्यांचा पण सहभाग आहे ना. आहेत कुठे? समोर यायला पाहिजे ना तुम्ही. अरे ते कसे येतील मी सांगतो ना. ते काय सांगता त्यानं 7-12 वाढीव 7-12 केलेला. तिसरा 7-12 पूर्वी सारखंच केलं त्यांना, पण तो वाढीव 7-12 आहे. जमीन आहे 38.70 गुंठे, पण तिला अजून 19.35 ने अजून वाढवलेलं आहे. कुणी हे अधिकारी फसवतात गरीब शेतकऱ्यांना. आता माझ्याकडे 2 पैसे आहेत म्हणून मी भांडतो. हो साहेब, त्यांना वाढीव 7-12 केले काकांना पूर्वी सारखाच. हा ठीक आहे. तुम्ही कुणाला त्याची मागणी करता दुसऱ्या ठिकाणी असं बोलतात पोलीस दे, मग सहकार्य करतात ते कशासाठी? तुम्हाला अरे मग सहकार्य खेळ करणार? अहो साहेब त्यांनी हे दिलं ना चुकीचा. जगदीश शेलकर साहेबांनी काय दिलंय त्या चुकीचा आकार बोर्ड एक मिनिट त्यांनी मुद्दा दिलाय ना माझ्या हातात. एक मिनिट थांबा. नाही, ऐका. रस्त्यामध्ये एक व्यक्ती
त्यांचे जे प्रश्न आहेत ना त्यांना तुम्ही मला उत्तर देताना बघा तुम्ही एक मिनिट ऐका पहिल्यांदा ऐकून घ्या एकदा पहिल्यांदा बोला दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. हा. आता व्यक्तीच्या म्हणण्यानुसार व्यक्तीवर आता अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी व्यक्ती अजिबात त्या व्यक्ती म्हणतात. योग्य म्हणतो अहो साहेब विषय काय आहे माहित आहे का, अगोदर 1.5 वर्ष माझ्या सोबत होते, सगळे अर्ध त्यांच्यानेच कारवाई झाली. ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी मांडलं पाहिजे, तुम्ही नाही मांडलं हे पाहिजे. बघा म्हणजे त्यांचा सहभाग आहे ना, असेल ते त्यांच्या सहभागासाठी ते बोलले पाहिजे. मग राहू दे ना, त्यांच्यावर पण गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. माझी मागणी आता त्यांच्यावर पण गुन्हा कुठल्या काकानी कुठल्या पुतण्यावर असं हे करायला नाही पाहिजे. म्हणून त्यांच्या काकावरच अन्याय झाले ना. काकावर अन्याय नाही झाला, पण तो त्याचा दोस्त झाला ना, भल्ल्याचा दोस्त झालाय तो. आता तुम्ही का ऐका आपलं दुसरं हे पाहायला तुम्ही सगळ्या पट्टीला नाही ना पट्टी न दे यांना एक कोणी करायला नाही पाहिजे. याच्यासाठी मी चाललोय माझी धडपड. त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे सगळ्यांना. संगनमताने केले, संगनमत षडयंत्राने केले. हे सगळे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल. भूमी अभिलेख उपअधीक्षक भालेराव साहेब अगोदरचे, आता प्रदीप जगताप साहेब आहेत. हा, आणि तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खतातले 5 आणि इतर 3 असे ऑप्शन डावललेले आहेत. आणि जमीन 19.35 विक्री केली असताना 38 गुंठे त्याच्या नावावर केलेले आहे. न्याय निर्णय 9/12/2021 रोजीचा. तहसीलदारांनी या निर्णयामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूस हे तहसीलदार, उपाधीक्षक, तलाठी हे जिम्मेदार आहेत. त्या काळात त्यांनी मला भांबावून सोडला होता, त्याच्यामुळे मी आईचा उपचार करू शकलो नाही. ही माझी खंत आहे. माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना 4 लाखाचा आता 5 लाख झालाय. मी तिला हॉस्पिटलला ऍडमिट करू शकलो नाही. माझा एवढा राग आहे त्यांच्यावर. त्या समोर यावे ना त्यांनी, ते विजय तलेकरनी. आणि तहसीलदाराला आता एक 10 दिवसापूर्वी सांगितलंय का, निवडणूक झाल्या एक पत्रकार परिषद लावा, त्यांना समोर आणा, तुला न्याय देतो असं सांगितलेलं आहे विजय पाटीलांनी. मला न्याय काही दिला नाही. प्रांत साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो, दिला नाही. माझा आता माझ्या आईच्या मृत्यूला हेच कारणीभूत आहेत. आता आपली मागणी काय आहे? माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा. तहसीलदार विजय तलेकर, उपाधीक्षक भालेराव, त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक, सौभाग्यवती ज्योती बरकटे, रूपनवर हे कर्मचारी, वसंत उगले मोजणी कर्मचारी, त्यांनी चुकीचा लगतधारक दाखवलेले आहेत. हे सगळे लाच घेऊन भल्लाकडनं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगत होता, हे सब तुम किया है, या काकाच्या समोर सांगत होता. पण ते काका काहीच बोलले नाही. अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला, काहीच बोलला नाही. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेले आहेत. पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी चुकीचा आकारबोड केलाय असं लिहिलं ना स्पष्ट. आणि हे मला दिवाणी दाव्याचे कामी उपयोगात येईल आणि मी त्यांना सांगणार आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करा. ते काय सांगतात, आता आम्ही कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्यावर गुन्हा नोंद करा. मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.